रेल्वे सुरक्षा दल आणि गुप्तहेर शाखेच्या संयुक्त कारवाईत नागपूर रेल्वे स्थानकावर मोठं यश मिळालं। ऑपरेशन नार्को अंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं। झडती दरम्यान त्यांच्याकडून 26 किलोपेक्षा जास्तचा गांजा साठा जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी ट्रेन क्रमांक 20861 प्लॅटफॉर्मवर दाखल झाली। फूट ओव्हर ब्रिजजवळ संशयास्पदरित्या फिरत असलेल्या 2 व्यक्तींना थांबवून पोलिसांनी चौकशी केली। तपासणी दरम्यान त्यांच्याजवळील 2 ट्रॉली बॅग आणि एका शाळेच्या बॅगमधून एकूण 26 किलो गांजा जप्त करण्यात आला। अटकेतील आरोपींची ओळख ओडिशा येथील संदीप कुमार आणि शेख अब्दुल शादाब अशी झाली आहे। विशेष म्हणजे दोघांकडे वैध प्रवास तिकीटही आढळलं, मात्र बॅगमध्ये लपून ठेवलेल्या पॅकेट्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले। कारवाई दरम्यान प्रिन्स या नार्को डॉगनं गांजा असल्याची पुष्टी केली। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। ही संपूर्ण कारवाई NDPS कायद्याअंतर्गत करण्यात आली असून पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना GRP नागपूरच्या ताब्यात देण्यात आलं।